नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला कोरोनाच्या आकडेवारी संदर्भातली महत्त्वाची बातमी. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 4831 नवे रुग्ण आढळले, तर 4455 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. उपचारादरम्यान 126 रुग्णांचा मृत्यू झालाय. मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा 4500पेक्षा अधिक वाढत असल्यानं चिंता वाढली आहे. परिणामी सरकारकडून कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी गर्दी टाळावी असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय. मुंबईमधली कोरोना रुग्णांची आकडेवारी बघूयात. आज मुंबईमध्ये 391 कोरोना रुग्णांमध्ये भर पडलेली आहे, तर पुण्यात 597 रुग्ण यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नाशिकचा आपण विचार केला तर नाशिकमध्ये 90 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तिकडे नागपूरमध्ये 6 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे, कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. बातमी अमरावतीतून. अमरावतीत डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात 11 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेत. नागरिकांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन होत आहे. अनेक नागरिकांना मास्कचा विसर पडला आणि त्यामुळे रुग्णांमध्ये आणखीन वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जाते. रत्नागिरीत कोरोनासोबत डेल्टा प्लस या व्हेरियंटचाही धोका वाढतो. जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा धोका कायम असल्यानं जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. येऊ घातलेल्या गणेश उत्सवात प्रशासनाकडून काही नियम घालून देण्यात आले, परंतु या नियमांचं पालन कसं होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. एकीकडे मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आलेला आहे, परंतु कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाहीये. अधूनमधून पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, परंतु दुसरीकडे प्रशासनानं निर्बंध शिथिल केल्याचा नागरिक गैरफायदा घेताना दिसत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांची संख्याही आता वाढली असून मनमाडच्या एसटी बस स्टँडवरून असंच चित्र बघायला मिळत आहे. बातमी पुण्यातून. पुण्यात आता दुसरी लाट ओसरल्यानं लॉकडाऊनचे नियम बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे बागा ज्या आहेत, गार्डन असतील तसंच खुली मैदानं असतील, या ठिकाणी सकाळच्या वेळेत लोकांचा वावर आपल्याला बघायला मिळतोय. आणि पण फिरत असताना लोक मास्क वापरतायत का याची आता खरं तर तपासणी केली जाते. याची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या ठिकाणी जे दृश्य दिसलं त्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या तोंडावरती मास्क नव्हता असं चित्र बघायला मिळालंय. आणि कॅमेरा पाहिल्यानंतर बरेच जण मास्क तोंडावरती चढवताना आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी जागरूकता हरवत चाललेली आहे असं चित्र सध्या राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतंय. कोकणातील गणेशोत्सवावर यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट कायम आहे. मात्र काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आल्यानं उत्सव साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणांहून कोकणी माणूस गावी येण्याच्या तयारीत आहे. दरम्यान यामुळे गणेशोत्सवानंतर कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानं थोडा दिलासा मिळाला, परंतु राज्यातील इतर जिल्ह्याची तुलना केल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. मृत्यूचा दरही 3% असल्यानं या जिल्ह्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातही कोरोनाबाबत शासनानं घालून दिलेल्या नियम आणि अटींचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसतंय. 50%हून अधिक लोक मास्क घालणं विसरलेत. सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्ण फज्जा उडाला असून तिसरी लाट खरं तर येऊ शकते असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतंय. नागरिकांकडून नियमांचं होणारं उल्लंघन आणि बेशिस्तपणा हा चिंतेचा विषय ठरू शकतो. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दापोलीतल्या बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली असल्याचं दिसतंय. मास्कचा वापर होत नसल्यानं दापोलीत धोका वाढला असून त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असल्यानं काही ठिकाणी नागरिकांकडून खबरदारी घेतली जाते. मात्र स्थानिक नागरिक किंवा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून मात्र नियमांचं उल्लंघन होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोकांनी कोरोनाच्या काळात नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतल्या एका कार्यक्रमात 2 अपत्यांवर थांबण्याचा सल्ला दिलाय. 50 वर्षांपूर्वी शरद पवार एका अपत्यावर थांबले. मी म्हणत नाही की एका अपत्यावर थांबा, पण 2 अपत्यांवर थांबा असा सल्ला अजित पवारांनी दिलाय. अजित पवारांच्या सल्ल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आमदार रोहित पवार यांनी टेम्पोची टेस्ट ड्राईव्ह घेतली असल्याचं समोर आलंय। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत माझा व्यवसाय माझा हक्क ही योजना कर्जत जामखेड या मतदारसंघात राबवण्यात येते। या योजनेच्या लाभार्थ्यांना रोहित पवारांच्या हस्ते टेम्पोची चावी देऊन गाड्यांचं वितरण करण्यात आलं। यावेळी रोहित पवारांनी टेम्पोची टेस्ट ड्राईव्ह घेतली। तर तिथेच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल घेतली। बारामतीच्या पियाजिओ कंपनीत ही इलेक्ट्रिक रिक्षा तयार करण्यात आली। दरम्यान अजित पवारांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली आणि यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल घेतली आहे। 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच एकनाथ खडसे यांच्या मुंबईच्या घरी गेलो असल्याचं वक्तव्य जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी खडसेंच्या मुंबईतील निवासस्थानी गेलो होतो। ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना सर्वपक्षीय पॅनलचं निमंत्रण आहे, ज्यामध्ये त्यांना कोणताही शह देण्याचा प्रयत्न नसून 20 वर्षात पहिल्यांदाच मुंबईचं घर त्यांचं पाहिलं असंही त्यांनी म्हटलंय। माझ्यासोबत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सगळं लक्षात राहायचं असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। तर राणींच्या अटकेवरून सत्तेचा दुरुपयोग करू नका असा सल्लाही आठवलेंनी दिलाय। ते साताऱ्यात बोलत होते। आता नको ते उद्योग सोडून प्रगतीसाठी हवे ते उद्योग करूया असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय। जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी सिंधुदुर्गमधील जनतेला हे आवाहन केलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले। राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका आणि त्याला शिवसैनिकांकडून मिळालेले प्रत्युत्तर यामुळे चांगलाच राजकीय धुरळा उडालाय। नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊतांनी राणेंच्या यात्रेवर चांगलंच तोंडसूक घेतलं। आमच्या अंगावर आला तर जशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला। तर आज राज्यात 3 पक्षांचं सरकार आहे, उद्या एकाच पक्षाचं सरकार असेल असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे। सिंधुदुर्गातील मालवणमधील आचरा येथे राणेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मोटरसायकल रॅली, फटाक्यांच्या आतषबाजीत राणेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। कोकणातील जनआशीर्वाद यात्रेवर उदय सामंत यांनी आता प्रतिक्रिया दिली। कोकणातील जनआशीर्वाद यात्रा का गाजतीये हे सर्वांनाच माहिती आहे। तर आम्ही मंत्री असलो तरी शिवसैनिक सुद्धा आहोत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्यावर कोणी टीका करणार असेल तर उत्तर दिलं जाईल असं वक्तव्य त्यांनी केलंय। दरम्यान युतीबाबतचे सर्व अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आहेत। ते जे निर्णय घेतील ते सर्व शिवसैनिकांना मान्य असेल असंही उदय सामंत यांनी म्हटलंय। खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नंतर बदललेल्या सुरावर प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय पक्षात मतभेद असावेत पण मनभेद नसावे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या धमकीवर देखील सुप्रिया सुळेंनी यावेळी भाष्य केलंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची सवय झाल्याचं त्यांनी म्हटलंय। पराभवाच्या भीतीनं सरकारनं डीसीसी बँकेची निवडणूक पुढे ढकलली असल्याचा आरोप माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलाय। सध्या प्रशासनाच्या अधिपत्याखाली असलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज्यात 4 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आणि त्यामुळे पावसाची वाट बघत असलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांनंतर पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर निसर्गाच्या नयनरम्य वातावरणाचा मोर आणि लांडोर पक्ष्यांनीही आनंद घेतला असल्याचं या दृश्यांमधून बघायला मिळतंय। पावसाचं स्वागत करत मोर खुईखुई नाचत असल्याचं बघायला मिळालं। मुक्ताईनगरमधील संत मुक्ताबाई मंदिरात फळ आणि फुलांची आरास करण्यात आली होती। 725 किलो फळं आणि फुलं वापरून ही नयनरम्य अशी आरास या ठिकाणी पहिल्यांदाच करण्यात आली होती। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ही आरास करण्यात आली आहे। बँकेकडून कर्ज न मिळाल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना दौंड येथे घडली आहे। दौंड तालुक्यातील खडकी या गावातील नानासो मच्छिंद्र शेळके या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। बँकेकडून कर्ज न मिळाल्यानं त्यांनी ही आत्महत्या केली आणि या प्रकरणी आता अधिक तपास सुरू आहे।
आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. अभिनेता अरमान कोहलीच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं छापा टाकलाय. ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणाऱ्या एनसीबीनं शनिवारी अभिनेता अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला. शुक्रवारी रात्री एनसीबीनं एका ड्रग पेडलरला ताब्यातही घेतलं होतं. तर ड्रग्ज पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरी हा छापा टाकण्यात आलाय. दापोलीत गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. दापोली तालुक्यातील रत्नागिरीमधील दापोलीत शिरवणे इथे एका 25 वर्षीय गतिमंद तरुणीवरती विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. घरगुती गॅसमधील चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत घडला. या प्रकरणी 4 जणांच्या टोळक्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथक आणि गुन्हे शाखेनं कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलंय. केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर 2 तरुणींनी राडा घातला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेकडील होली क्रॉस शाळेतील लसीकरण केंद्रावर हा राडा घालण्यात आला. या दोन्ही तरुणी रांगेत उभ्या होत्या. नंबरवरून या दोघींमध्ये वाद झाल्याची माहिती लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. पुण्यात वेल माशाची उलटी जप्त करण्यात आलेली आहे. जप्त अंबरग्रीसची किंमत ही अंदाजे 5 कोटी असून पुणे वन विभागानं ही मोठी कारवाई केली. तर 3 किलो अंबरग्रीससह एक कारही जप्त करण्यात आली आहे. जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या परिसराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. पंजाबच्या वीरभूमीला आणि जालियनवाला बागेच्या पवित्र मातीला पंतप्रधानांनी यावेळी प्रणाम केला. जालियनवाला बागप्रमाणेच देशाच्या विभाजनाची सर्वात अधिक पीडा ही पंजाबला भोगावी लागली असल्याचंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. लॉर्ड्सवर झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला इंग्लंडनं 3ऱ्या कसोटीत घेतलाय. हेडिंग्ले लीड्समधील 3ऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव झालाय. 1 डाव आणि 76 धावांनी इंग्लंडचा विजय झाला असून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यात आली. सामन्याच्या 4थ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा दुसरा डाव हा 278 धावांवर आटोपला आणि त्यामुळे इंग्लंडनं या कसोटीत 1 डाव आणि 76 धावांनी विजय मिळवलाय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं मुंबईतील कलाकार चेतन राऊतचं कौतुक केलंय. चेतननं नीरज पोर्ट्रेट साकारलं होतं. ते सामाजिक माध्यमातून नीरजपर्यंत पोहोचल्यावर मुंबईमध्ये आल्यानंतर नीरजनं चेतन राऊतला बोलवून घेतलं आणि त्याचं कौतुक केलं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये माझे सहकारी विलास बडे यांच्यासह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.